तुमच्या पोटऱ्या दुखतात? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोटऱ्या किंवा काफ मसल का दुखतात याची कारणं काय आहेत याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पोटऱ्यांचे स्नायू किंवा काफ मसल चालणं, धावणं यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. पण क्रॅम्प, ज्याला आपण पायात गोळा येणं म्हणतो, स्नायूंवर पडणारं प्रेशर किंवा सायटिका यासारख्या कारणांमुळे पोटऱ्या दुखू लागतात. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार फिजिकल एक्सरसाइज करताना दुखलं तर ते स्नायूंचं दुखणं आहे. पण अचानक काफ मसलमध्ये दुखू लागलं तर रक्तवाहिन्यांचा त्रास असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोटऱ्यांमध्ये पेन काही वेळेला कमी किंवा अत्यंत शार्प असतं. स्नायूंचं दुखणं बर्फाचा शेक किंवा स्ट्रेचिंग करून कमी होतं. पण अचानक दुखणं सुरू झालं तर मात्र तुम्ही तात्काळ डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. वेबएमडीच्या माहितीनुसार पोटऱ्यांच्या स्नायूंचा वापर खूप झाल्यास क्रॅम्प येतात. एकाच पोझिशनमध्ये आपण जास्त वेळ उभं राहिलो किंवा दिवसभरामध्ये पाणी कमी प्यायलो तर पायामध्ये क्रॅम्प्स येतात. थोडं स्ट्रेचिंग केलं, मसाज केला, गरम टॉवेल किंवा हीटिंग पॅडने हे बरं होतं आणि आपल्याला बरं वाटतं. पण पायातील नसा कंप्रेस झाल्यामुळे देखील हे होऊ शकतं. पोटऱ्यांचे स्नायू ओव्हर स्ट्रेस झाल्यामुळे किंवा प्रेशरमुळे हा त्रास होतो. यात सूज, त्वचा लाल होणं ही सामान्य लक्षण आहेत. वेबएमडीच्या माहितीनुसार यात थोडासा आराम, बर्फाचा शेक हा फायदेशीर ठरतो. बसल्यानंतर पाय थोडेसे वर ठेवले तरी आपल्याला मदत होते. पण याला बरं होण्यास 6 आठवडे लागू शकतात. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार ॲचलिस टेंडिनायटिस मध्ये पोटऱ्या आणि टाचांच्या हाडांना कनेक्ट करणाऱ्या एका टेंडनला हानी पोहोचते. यामुळे या भागात सूज येते आणि टाचेच्या भागात आपल्याला दुखणं सुरू होतं. तर वेबएमडीच्या माहितीनुसार सायटिका मध्येही पोटरीत दुखू लागतं. यामुळे चालताना किंवा उभं राहताना त्रास होतो. आईस पॅक 20 मिनिटं लावला तर मदत होते. मसाज, ॲक्युपंक्चर, योगा यानेही चांगला आराम मिळतो. तर वेबएमडीच्या माहितीनुसार खूप वेळ उभं राहिलं किंवा चाललं तर आपल्याला व्हेरिकोज वेनचा त्रास होऊ शकतो. यात पायांच्या नसा सुजतात आणि खूप दुखतं. सूज येते, खाज सुटते. व्यायाम केल्यामुळे पायात रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होण्यास मदत होते आणि बरं वाटतं. त्यामुळे पाय थोडंसं वर करून किंवा एलिव्हेटेड पोझिशनमध्ये बसलं तरी देखील फायदा होतो. काही वेळेला पायातील नसांमध्ये गाठ असल्यामुळे देखील पोटऱ्या दुखतात. याला डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणतात. तर पोटऱ्यांवर किक किंवा लाथ बसल्यामुळे स्नायूंना दुखापत होते, असं क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार सांगण्यात आलंय. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.